नमस्कार मित्रांनो, धनाजी टेक या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, सर्व राज्यातील शेतकऱ्यांना महत्त्वाची व आनंदाची बातमी आहे। मित्रांनो, आता पंजाब डक यांनी नवीन हवामान अंदाज सांगितला आहे। मित्रांनो, हा नवीन हवामान अंदाज जर आपण ऐकला तर नक्की आपल्याला येथे आनंद वाटेल। मित्रांनो, आता येथे बऱ्याच दिवसापासून अतिपाऊस महाराष्ट्रामध्ये व इतर राज्यामध्ये चालू होता। त्या पावसामुळे बऱ्याचशा शेतकऱ्यांचे येथे नुकसान झाले आहे आणि शेतकऱ्यांना येथे पूर्णपणे फटका बसला आहे। परंतु मित्रांनो, आता पंजाब डक यांनी नवीन हवामान अंदाज सांगितला आहे, तो आपण या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो, व्हिडिओ महत्त्वाचा आहे। व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा। यामध्ये पंजाबरावांनी आज अर्थातच म्हणजे 11 सप्टेंबर 2024 रोजी एक नवीन हवामान अंदाज दिला आहे। या हवामान अंदाजात पंजाबराव यांनी आगामी काही दिवस महाराष्ट्रातील हवामान कसे राहणार या संदर्भात माहिती दिली। तर मित्रांनो, पंजाबराव यांनी दिलेल्या माहितीनुसार आज आणि उद्या महाराष्ट्रातील काही भागामध्ये पावसाची शक्यता आहे। तसेच काही ठिकाणी 13 तारखेपर्यंतच पावसाची शक्यता आहे। 11 सप्टेंबर ते 13 सप्टेंबरपर्यंत महाराष्ट्रातील उत्तर महाराष्ट्र, पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भात पाऊस हजेरी लावणार आहे। मात्र 13 सप्टेंबरपासून महाराष्ट्रात पावसाची उघडीप राहणार आहे आणि पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तर 12 सप्टेंबरपासून पाऊस सुट्टीवर जाणार असे दिसत आहे। बार्शी, धाराशिव, सोलापूर, लातूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, अहमदनगर या जिल्ह्यात उद्यापासून अर्थातच म्हणजे 12 सप्टेंबरपासून हवामान कोरडे राहणार असा अंदाज पंजाबराव यांनी दिला आहे। आणि मित्रांनो, 19 आणि 20 सप्टेंबर दरम्यान महाराष्ट्रात पावसासाठी पोषक परिस्थिती तयार होईल आणि पुन्हा एकदा राज्यात जोरदार पावसाला सुरुवात होईल असा अंदाज पंजाबराव यांनी दिला आहे। एकंदरीत 13 सप्टेंबरपर्यंत पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे। आणि मित्रांनो, या कालावधीत खूप मोठा पाऊस पडणार नाही, पण विखुरलेला पाऊस राहील। हे 2-3 पावसाचा जोर अधिक राहणार नसल्याने शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान होणार नाही। तसेच हे 2-3 दिवस उलटले की महाराष्ट्रात सर्वत्र हवामान कोरडे राहील। जवळपास 20 तारखेपर्यंत हवामान कोरडे राहील। त्यानंतर मात्र पुन्हा एकदा पावसाला सुरुवात होणार आहे। यामुळे या काळात सोयाबीनची हार्वेस्टिंग केली तर शेतकऱ्यांना फायदा होणार आहे। महत्त्वाचे म्हणजे यंदा नवरात्र उत्सवात आणि दसऱ्याच्या काळात सुद्धा पावसाची शक्यता आहे। तर मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्ही येथे पाहू शकता की पंजाबराव डक यांनी येथे हवामान दिला आहे। तर मित्रांनो, 12 तारखेपासून राज्यात सर्वदूर येथे कोरडे हवामान राहणार आहे। त्यानंतर मित्रांनो, 20 तारखेपासून पुन्हा राज्यामध्ये पावसाला सुरुवात होईल। ज्या शेतकऱ्यांची जर सोयाबीन काढणीला आले असेल तर त्यांनी 20 तारखेच्या आज सोयाबीन काढून घ्यावे। त्यानंतर पुन्हा पावसाला जोरदार पाऊस पडेल। तर मित्रांनो, अशा पद्धतीने महत्त्वाची माहिती होती। माहिती जर आपल्याला आवडली असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा आणि या चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि शेअर करा। तर चला मित्रांनो, भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।